महिलेविषयी माझ्याकडे भरपूर काही माहिती आलेली आहे बरं का. फोटो आले, रेकॉर्डिंग आलं, कॉल रेकॉर्डिंग आलं आणि काही दादांनी काही ताईंनी मला कॉल करून पण सांगितलं की महिला ती कशी जनतेला फसवते आणि कशी फ्रॉड करते इतरांसोबत. आणि ती माहिती अशी आहे की जी ती महिला आहे, जी मी म्हणले ना की एका महिलेविषयी माहिती आली, तर ती आता मी काही तिचं नाव सांगणार नाही. आणि कसं असतं, महिलाची इज्जत म्हणजे काचाचं भांड आहे. आणि मला कुणीतरी लगेच फोन करून सांगितलं आणि माझ्याकडे 4 पुरावे आले, तर एखाद्याच्या इज्जतीचं पंचनामा करणं मला योग्य वाटत नाही. त्या महिलेला मी फक्त आता सध्याला तर सुधारायचा चान्स देत आहे. कदाचित माझे हे व्हिडिओ बघून जर ती महिला सुधारली तर ठीक आहे, आणि जर ती महिला सुधारायचं नाव नसेल घेत तर मी ती सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग, फोटो हे सगळं मांडणारच आहे. आणि वेळ आला तर जेव्हा पोलीस पुरावे मागतील तेव्हा मी तिथं बी ही पुरावे देणार आहे. तर काही दादांनी मला कॉल करून पण सांगितलं की ती महिला कशी फ्रॉड करते, पण मी त्या दादाचं किंवा त्या ताईचं नाव नाही घेणार. आता तुम्ही म्हणसाल संजीवनी राणे, तिचा विषय नाही, कारण तिने डायरेक्ट सोशल मीडियावर बोलते. ह्या जी मला काही गुपित गोष्टी आहेत त्या संजीवनी राणे नाही सांगितलेल्या, तर हे दुसरेच आहेत. आणि आता त्या दादाकडे माझा नंबर कसा गेला ते मी तुम्हाला सांगते. तर मी 2-4 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये संजीवनी राणेला मी एक नंबर दिलता माझा स्वतःचा, की मला ह्याच्यावर काय असेल तर कॉल करा म्हणून. मग त्यावेळेला त्या दादानं तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझा नंबर घेतला आणि त्या दादानं मला कॉल करून सांगितलं. आता मी त्या दादाचं नाव नाही सांगण्याचं किंवा त्याचं रेकॉर्डिंग लगेच नाही वाजवण्याचं कारण सांगते. कसं असतंय, त्या दादाला मानसिक त्रास किंवा एक म्हणजे असं आर्थिक गोष्टीचं म्हणा किंवा कुठलाही त्रास दिला जातो की बाबा तू कसं काय सांगितलं, तू का बोलला माझ्याविषयी. मग त्या दादाला ट्रोल करणं, टार्गेट करणं, अशा गोष्टी व्हायला नको. कारण कसं असतंय, आपल्याला कामं नसले म्हणून काय त्या लोकांना कामं नसतात असं नाही. त्यांना पण कुटुंब असतं, घर, संसार, बायको, लेकरं सगळे असतात आणि कुठंतरी त्यांना बंधनं असतात. म्हणून मी त्यांचं नाव आणि त्यांचं रेकॉर्डिंग सध्या गुपित ठेवत आहे. वेळ आल्यानंतर मी ते सगळं सोशल मीडियावर मांडणारच आहे. तर त्याची माहिती अशी आहे, जी ती महिला आहे ती महिला काय करते की स्त्रियांशी, पुरुषांशी मैत्री करते आणि मग मैत्री केल्यानंतर खूप गोड 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 बोलते. मग गोड गोड बोलल्यानंतर ती स्त्री पुरुष जे आहेत ज्यांनी मैत्री केली ती महिला त्यांच्याशी सगळं त्यांच्या आयुष्यात जे काही चाललंय, मग प्रॉब्लेम असतील, सुख दुःख, सगळं काही गोड बोलून काढून घेते. आणि काढून घेतल्यानंतर त्या महिलेच्या ओळखीतला एक बुवा आहे आणि मग त्या बुवाला जाऊन ही सगळी सविस्तर माहिती देते की माझ्याकडे अशा अशा एक महिला पुरुष आहे आणि त्यांच्या आयुष्यात असं चाललंय, तसं चाललंय, त्यांना हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. ती महिला त्या बुवाला सगळं काही सांगते. आणि इकडे येऊन ज्यांच्याशी त्या महिलेनं मैत्री केली ना, स्त्री पुरुष जे कोण आहेत, त्यांना इकडे येऊन ती काय म्हणणार की तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चाललेले आहेत ना, तर ती प्रॉब्लेम सॉल्व मी करू शकते का, तर माझ्या ओळखीतला एक बुवा आहे, तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम मी संपवू शकते का, तर माझ्या ओळखीत एक बुवा आहे आणि त्या बुवानं तुझा नुसता चेहरा बघितला तरी ती बुवा सगळं काही सांगतो की तुझ्या आयुष्यात काय चाललंय, कसं चाललंय. आता विचार करा, ह्याच महिलेनं त्या बुवाला जाऊन सांगितलेलं असतं की माझ्याकडे असं एक स्त्री पुरुष आहे, माझी मैत्री झालेली आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये असं असं घडत आहे. असं इकडे येऊन हे त्या बुवाला, तिकडे जाऊन त्या बुवाला ही सगळं त्या स्त्री पुरुषाविषयी माहिती देणार, ही आधीच माहिती दिलेली असती. आणि मग इकडे येऊन त्या स्त्री पुरुषाला काय सांगणार की बाबा बुवा खूप चांगला आहे, त्याला सगळं कळतं लाईफमध्ये जे काय घडणार आहे काय, आणि त्याच्यावर तो पर्याय पण सांगतो. मग असं म्हणून आता माणसाचं मन कसं असतं, आता चुकी तर मान्य आहे, चुकी आपलीच असती का, तर आपल्याला कोणी अशा गोष्टी सांगितल्या तर आपण अंधश्रद्धा नाही ठेवली पाहिजे. देवावर असावी श्रद्धा, असावी देवावर, पण अंधश्रद्धा नसावी. पण आपलं कुठंतरी मन काय म्हणतं की बाबा आपल्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चाललेत आणि तो बुवाला जर खरंच कळत असला, तो बुवा जर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर करत असला तर त्या बुवाकडे जाऊन बघायला काय हरकत आहे. आपलं मन असं होतं. मग ही महिला तसंच करते. जे मित्र मैत्रीण जे स्त्री पुरुष झालेले आहेत त्यांनाही सांगणार की तो बुवा खूप चांगला आहे, त्याला सगळं कळतं, आणि त्या बुवाकडं त्या स्त्रीला किंवा पुरुषाला ती घेऊन जाणार. आणि हिनं तर त्या बुवाला आधी सांगितलेलं असतंय की बाबा तिच्या लाईफमध्ये असं आहे, तसं आहे, तसं आहे, तुम्ही ती सांगा. मग तिथं गेल्यानंतर बुवा ही सगळी माहिती देणार. जी महिलेनं त्याला माहिती दिली ना, ती सगळी माहिती त्या स्त्रीला किंवा पुरुषाला सांगणार की तुझ्या आयुष्यात असं चाललंय, तसं चाललंय. आता ही स्त्रीला किंवा पुरुषाला काय म्हणणार, अरे हा ना, खरंच आहे, माझ्या आयुष्यात सगळं चाललेलं, त्याला कसं माहिती. पण ह्याला हे माहित नसतं की ह्या महिलेनंच तिथं जाऊन सगळं सांगितलेलं आहे. मग आता ती एखादा स्त्री पुरुष खूप खुश होणार आणि खुश झाल्यानंतर मग त्याच्यावर असा तसा पर्याय म्हणून ती बुवा सांगणार, असं करा, तसं करा, तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपणार. आणि मग सांगितल्यानंतर ही जी स्त्री पुरुष आहेत ती त्या बुवाला 4-5 हजार देणार, हे करणार. मग ती बुवा काही पैसे ह्या महिलेला देणार, काही पैसे स्वतःला. म्हणजे हा त्या महिलेचा एक व्यवसाय आहे. आता हा एक व्यवसाय झाला.
दुसरं एक महिला काम करते म्हणून सांगितलं, म्हणजे मला फोनवर सांगितलं बरं का, ही काही समोरासमोर भेटीत नाही झालेलं. आणि ते येणार आहेत मला भेटायला माझ्या ऑफिसलाच, मी त्यांना सांगितलंय आणि ॲड्रेस पण दिलेला आहे. मग त्यांची मुलगी आणि ती मला, म्हणजे त्यांच्या मुलीला तर आणखीन भरपूर काही माहिती आहे, भरपूर काही पुरावे आहेत असं म्हटले. मग ती मला येऊन भेटून आणखीन काही पुरावे देणारच आहे असो. आणि मग दुसरा एक व्यवसाय आहे त्या स्त्रीचा, दुसरा एक व्यवसाय आहे. तर दुसरा व्यवसाय कोणता, तर रोडच्या कडेला जी ठेले मांडून बसलेले असतात, ती कानातलं नाकातलं म्हणा किंवा इतर काही पसारा घेऊन असं रोडच्या कडेला गोरगरीब लोक विकण्यासाठी बसलेले असतात. मग त्याच्यात छोट्या छोट्या मोटर म्हणा, सॉक्स म्हणा किंवा हे असे लहान लहान गोष्टी, आपल्या कानातलं नाकातलं हे सगळं असं जे मांडून बसलेले असतात. तर ही महिला त्या लोकांकडून हप्ते वसूल करते. आता हप्ते म्हणजे बळजबरीनं म्हणून नाही बरं का, तर त्या लोकांना सांगणार की माझ्या खूप वरीपर्यंत ओळखी आहेत, खूप वरीपर्यंत, तर तुम्ही मला असं काय 1000 म्हणा, 2000, 3000, 4000 असं जे काय असेल तुम्ही मला महिन्याला 1000 रुपये द्या किंवा 2000 रुपये द्या. जी तुम्ही आता बसलेली जागा आहे ना, तर त्या जागेवरून तुम्हाला कोणी उठवणार नाही ह्याची हमी मी घेते. माझ्या खूप वरती ओळखी आहेत, मी त्यांच्याशी बोलते आणि तुमची इथली जागा मी तुम्हाला कुणीच उठवणार नाही. असे ही जे रोडच्या कडेला ठेले मांडून बसलेले गोरगरीब आहेत त्यांच्याकडून हे अशा प्रकारचे हप्ते वसूल करते, अशी माहिती पण माझ्याकडे आलेली आहे. आता आणखीन म्हणजे भरपूर काही बिल्डरची माहिती आलेली आहे, परत कोणता आमदारची माहिती आलेली आहे, परत लग्नाबाबतीतच्या पण अशा भरपूर काही माहिती आलेल्या आहेत. पण मी आता सध्या ना त्या महिलेचं नाव घेणार आहे ना, त्या ज्यांनी मला सांगितलं त्यांचं तर नाव मी घेणारच नाही, कधीच नाही. कारण मला किती जरी सोशल मीडियावर म्हणले, आणि जेव्हा पोलीस बी माहिती मागतात, पुरावे मागतात, तेव्हा पण मी पोलिसाला देणार आहे. तो व्यक्ती पोलिसाला मी यायचं जायचं तिकीट करून पोलिसांच्या समोर आणणार, पण ही माहिती मी पोलिसांना पण सांगणार की गुपित ठेवा, जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे. तर ही सगळं असं आहे. आता मी पहिलंच काय म्हणलं की बाबा, आणि मला फोनवर कसं माहिती झालं तुम्हाला सांगते. माझा फोन असा कुणीकडे मी नंबर नाही दिलेला, पण 2-4 दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये संजीवनी वहिनीला मी माझा नंबर सोशल मीडियावर सांगितला ना. मी सोशल मीडियावर नंबर सांगितल्यावर त्या दादानं, त्या ताईनं, ज्यांनी कुणी मला फोन केले ना, त्यांनी माझे नंबर तसे घेतले आणि मी नंतर तो व्हिडिओ डिलीट मारला, का तर मला नंबर भरपूर व्हायरल होईल आणि आणखीन व्हायरल झाला असतं तर आणखीन भरपूर काही माहिती मिळाल्या असत्या, पण मी तो व्हिडिओ डिलीट मारला. आणि मग मला त्या दादांनी स्वतः नंबर घेतले होते आणि त्यांनी मला ही सगळी माहिती सांगितलेली आहे. मी सगळे रेकॉर्डिंग आहे, पण मी ती वाजवू नाही शकत. का तर मी तुम्हाला कारण सांगितलं की बाबा, तो दादा, ती ताई संसारिक लोक आहेत. आणि मेन म्हणजे त्या दादाच्या पण मुलीला फसवलं गेलेलं आहे बरं का, त्या दादाच्या पण मुलीला फसवलं गेलेलं आहे, गोड बोलून, खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी त्या महिलेनं. पण मी आता कुणाचंच नाव नाही घेणार, कारण मी ह्या आधी पण काय सांगितलं की मी एक सुधारायचा चान्स देते, 1दा 2दा 3दा देते. पण एवढं होऊन बी जर महिला नसेल सुधरत तर मला मजबूरन, कारण कसं असतंय, मी एक महिला आहे, मला माहिती आहे एका महिलेची इज्जत जर सोशल मीडियावर गेली ना, तर महिलेची इज्जत म्हणजे काचाचं भांडं असतं. कारण माणसाला इज्जत कमवायला खूप लागतं, घालवायला एक क्षण पण लागत नाही. आणि एकदा गेलेली इज्जत पुन्हा वापस येत नाही. माणूस मेला तरी त्याची गेलेली इज्जत वापस येत नाही. माणूस मरताना पैसा, अडका, धन दौलत सोबत काही घेऊन जात नाही, पण जे आपण कमवलेली इज्जत, आपण कमवलेलं नाव असतं ना, ते सोबत घेऊन जातं. आणि कुठंतरी एक महिला आहे, मी ह्याचं भान ठेवून मी कुठलीही सोशल मीडियावर आत्ता सध्या तर माहिती देत नाही, पण पुन्हा मला मजबूरन पुरावे सहित ही सगळी सोशल मीडियावर माहिती द्यावी लागणार आहे, जर महिला नाही सुधारली तर.